नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आता सर्वांचेच ग्रॅज्युएशन पूर्ण होत आहे आणि आता आफ्टर ग्रॅज्युएशन काय करायचं तर सर्वांच्याच मनामध्ये ती एक ओढ लागलेली की सर बँकिंग सेक्टरमध्ये जायचंय, कारण यावर्षी भरपूर बँकिंगचे रिझल्ट आले. आमच्या गावातले असतील, आमच्या कॉलेजमधले असतील, भरपूर विद्यार्थी त्या केसमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये पास झाले. आणि मग त्याच्यानंतर बँकिंग सेक्टर म्हणलं तर विद्यार्थी रेफर करतात की सारथी एज्युकेशन जॉईन करा. तर त्या सारथी एज्युकेशनची बँकिंग सेक्टरची नवीन बॅच एकंदरीत कधी चालू होते तर ती बॅच चालू होत आहे 5 मे 2025 रोजी. बॅचचं नाव असेल चॅम्पियन्स बॅच 3.0. म्हणजे या वर्षातली सारथी एज्युकेशनची ही तिसरी बॅच आपण लॉन्च करतोय, चॅम्पियन्स बॅच 3.0. ही बॅच एकंदरीत आपण जर विचार केला तर 5 मे 2025 ला चालू होत आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. सर मला जॉब करता करता बॅच करायची आहे, माझं इकडे काहीतरी प्रोजेक्ट चालू आहे, त्यासोबत सोबत मला बॅच करायची आहे. सर मी लास्ट इयरला आहे, थर्ड इयरला आहे, मला आतापासून बँकिंगची तयारी करायची आहे, त्या केसमध्ये तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. सर पूर्णतः मला बँकिंगवरच फोकस करायचा आहे, या वर्षभरात दीड वर्षात मला एखादी बँकिंगची ऑफिसरची क्लिरिकलची पोस्ट मिळवायची आहे, त्या केसमध्ये तुम्ही ऑफलाईन सुद्धा देऊ शकता. अशी दोन्ही पद्धतीने ही वाली बॅच असणार आहे. एकंदरीत 5 मे 2025 पासून दुपारी 12 ते 4 ह्या बॅचचा टाइम असेल, 12 ते 4 या बॅचचा टाइम असेल. मग बॅच बद्दलची डिटेल माहिती, नेमकं ऑनलाईनला काय फीचर्स असतील, ऑफलाईनला काय फीचर्स असतील, नेमकं बँकिंग सेक्टर काय आहे, नंबर ऑफ एक्झाम कधी होतात, त्याचे रिझल्ट कधी लागतात, किती एक्झाम मी देऊ शकतो, याबद्दलचा अजून तरी तुम्हाला काहीच अवेअरनेस नाही तर त्या सगळ्याच गोष्टी मी इथं सांगतो, सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगतो. सुरुवातीचा पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर ही बॅचचं नाव काय असेल, चॅम्पियन्स बॅच 3.0. सर बॅच ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल? बॅच ऑनलाईनही असेल, ज्यांना ऑनलाईन करायची तुम्ही मोबाईलवर लॅपटॉपवर हे वाले लेक्चर करू शकता घरी बसून. ज्यांना इथं येऊन ऑफलाईन करायचं अशांसाठी ही वाली बॅच ऑफलाईन सुद्धा असेल. ऑफलाईन पण मी प्रेफर करेल तुम्हाला जर 100% बँकिंगच करायचंय तर तुम्ही ऑफलाईन त्या केसमध्ये जॉईन करावं, ऑफलाईन त्या केसमध्ये जॉईन करावं. बॅच 5 मे 2025 पासून दुपारी 12 ते 4 ह्या केसमध्ये बॅच असेल. पहिले 3-4 दिवस डेमो लेक्चर असतील, फ्री मध्ये लेक्चर असतील. तुम्हाला शिकवलेलं समजतंय का, मला ह्या गोष्टी कळताय का, मला ह्या गोष्टी सोडवता येत आहे का, माझ्याने होईल का, मी हे करू शकतोय का, या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी पहिले 3-4 दिवस फ्री मध्ये डेमो लेक्चर सुद्धा टीम सारथी त्या केसमध्ये कंडक्ट करत असते. आता बघा सर एकंदरीत जर विचार केला व्हाय बँकिंग, आता हे काही महत्त्वाचे मुद्दे. मला कळालं बॅच कधी चालवणार आहे, मला समजलं बॅचचा टाइम काय असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे, बाकी त्याचे फीचर्स तर मी पुढे सांगेलच. ऑनलाईन बॅच मध्ये तुम्हाला काय काय भेटेल, ऑफलाईन बॅच मध्ये मी तुम्हाला काय काय भेटेल, ऑनलाईनची फीज काय, ऑफलाईनची फीज काय, शिकवायला कोणते फॅकल्टी, या सगळ्या गोष्टी सांगाल. पण सर बँकिंग का, व्हाय बँकिंग, मी बँकिंगच का करावं? एक तर पहिला महत्त्वाचा मुद्दा, मनातली ही गोष्ट काढून टाका की बँकिंग फक्त बीकॉमचेच लोक करतात. अजिबात नाही. BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, कोणताही ग्रॅज्युएट असू द्या, कोणताही मुक्त विद्यापीठातून पास झालेला व्यक्ती सुद्धा बँकिंग करू शकतो. म्हणजे बँकिंग करण्यासाठी एकमेव साधा क्रायटेरिया असा आहे की तू एनी ग्रॅज्युएट असावा, तुझं कोणत्याही पदवीमध्ये शिक्षण झालेलं असावं, काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याला काही टक्क्याची सुद्धा अट नाही, 60% असावे, 70% असावे, काहीच नाही, तू फक्त पास असावा. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, सर व्हाय बँकिंग, बँकिंगच का तर दरवर्षी 30 पेक्षा जास्त ॲडव्हर्टाइजमेंट बँकिंग सेक्टरमध्ये येतात. हे एकमेव असं सेक्टर, एवढ्या नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज या सेक्टरमध्ये 30 पेक्षा जास्त. म्हणजे दरवर्षी बघा मी तुम्हाला सांगायचं झालं IBPS PO, IBPS क्लर्क, IBPS AFO, RRB PO, RRB क्लर्क, त्याच्यानंतर स्केल 2 ची एक्झाम असते ऑफिसर लोकांसाठी. त्याच्यानंतर थोडंसं मी पुढे गेलो, IDBI जाम असते, IDBI एक्झिक्युटिव्ह असते, सोबत सोबत स्टेट बँक ऑफ इंडिया PO, स्टेट बँक ऑफ इंडिया क्लिरिकलची एक्झाम. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 2000 जागा फक्त महाराष्ट्रासाठी आहे. LIC EDO असेल, LIC AAO असेल, किंवा अजून असे NICL AO असेल, UICL असेल, OICL असेल, NIACL असेल, अशा नंबर ऑफ एक्झाम कमीत कमी वर्षभरात 30 पेक्षा जास्त ॲडव्हर्टाइजमेंट येतात. या वर्षी तर स्पेशल बँकांनी पण ऍड काढल्या. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने क्रेडिट ऑफिसरच्या जागा काढून दिल्या. त्याच्यानंतर तुमच्या युनियन बँक ऑफ इंडियाने लोकल बँक ऑफिसरच्या जागा काढल्या, इंडियन बँकने लोकल बँक ऑफिसरच्या जागा काढल्या. म्हणजे बँकांनी प्रत्येक बँकेने सेपरेट पण आपल्या वॅकन्सीज काढल्या. या सगळ्या गव्हर्नमेंट बँकांबद्दल मी बोलतोय. म्हणजे मिनिमम 30 पेक्षा जास्त ॲडव्हर्टाइजमेंट एका वर्षामध्ये त्या केसमध्ये येतात. मिनिमम 30 पेक्षा जास्त ॲडव्हर्टाइजमेंट त्या केसमध्ये येतात. सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिमिटेड सिलेबस या केसमध्ये असतो. असं काय लई मोठी स्पर्धा परीक्षा आहे आणि आता मला 16 तास अभ्यास करावा लागेल, ग्रंथचे ग्रंथ वाचावे लागतील, असं बँकिंग सेक्टरमध्ये अजिबात नाही.
बँकिंग सेक्टरमध्ये तू हुशार असावा असं काहीच नाही, फक्त तुझी कष्ट करण्याची तयारी असावी. पुढचे वर्ष दीड वर्ष तू बँकिंग सेक्टरला 100% न्याय देऊ शकतो. तर एकंदरीत सर लिमिटेड सिलेबस म्हणजे याच्यामध्ये सिलेबस काय काय असेल, गणित हा विषय असेल ज्याला मी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणतो, रिझनिंग हा विषय असेल ज्याला मी बुद्धिमत्ता म्हणतो, सर इंग्लिश विषय जो आपण लहानपणापासून शिकलेलो तो एक असेल, आणि जनरल अवेअरनेस म्हणजे चालू घडामोडी असेल, सध्या IPL चालू त्याच्यामध्ये कोण जिंकलं, कोणता खेळाडू सगळ्यात महाग विकत गेला, हे 4 कोर सब्जेक्ट तुम्हाला त्या केसमध्ये असतील. आणि सर माझं ग्रॅज्युएशन जर ऍग्रीकल्चर मध्ये झालेलं तर त्या केसमध्ये एक ऍग्रीकल्चर नावाचा सब्जेक्ट त्याच ग्रॅज्युएशनला म्हणजे ऍग्रीकल्चरच्याच मुलांना हा एक सब्जेक्ट असेल. बाकीचे BA BCom BSc इंजिनिअरिंग हे बाकी सगळ्यांसाठी हे 4च सब्जेक्ट त्या केसमध्ये असतील. लिमिटेड सब्जेक्ट आणि लिमिटेड सिलेबस आहे. सिलेबस सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेले तेवढेच टॉपिक दरवर्षी विचारले जातात, म्हणून नंबर ऑफ सिलेक्शन त्या केसमध्ये एवढे मोठे होतात. सोबत सोबत आपण पाहिलं सर पेपर मी खूप केसमध्ये असं ऐकलंय 4 वर्ष झाली स्पर्धा परीक्षा करतोय, 5 वर्ष झाली स्पर्धा परीक्षा करतोय, पेपर होत नाही, झाले तर निकाल लागत नाही, असं काही इकडे आहे का? इकडे अजिबात असं काही नाही. मी ही व्हिडिओ रेकॉर्ड करतोय 2 एप्रिलला आणि कालच म्हणजे 1 एप्रिलला निकाल लागले. दरवर्षी IBPS चे निकाल 1 एप्रिलला लागत असतात. 1 एप्रिल आणि 1 जानेवारी ह्या 2 डेटला IBPS चे निकाल दरवर्षी लागतात. इव्हन कोविड मध्ये सुद्धा 1 एप्रिल आणि 1 जानेवारीलाच निकाल लागले. दरवर्षी ह्याच दिवशी निकाल असतात, दरवर्षी कंपल्सरी या दिवशी निकाल लागतात. म्हणून एक्झाम वेळेवरच होते आणि रिझल्टच्या डेट सुद्धा फिक्स आहे. रिझल्टच्या डेट सुद्धा त्या केसमध्ये फिक्स आहे. आणि या सिंगल सिलेबसवर मल्टिपल एक्झाम त्या केसमध्ये आपण देऊ शकतो. मल्टिपल म्हणजे 30 40 एक्झाम देऊ शकतो. बँकिंग सोबत रेल्वेची एक्झाम देऊ शकतो. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक्झाम आपण त्या केसमध्ये देऊ शकतो, ह्या एका सिंगल सिलेबसवर. म्हणून सर याच्यामुळे व्हाय बँकिंग, तर याच्यामुळे मी बँकिंग करावी. बँकिंग का करावी? नियमित येणाऱ्या जागा, सिंगल सिलेबस, मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी, जागा भरमसाठ येतात, सिलेक्शनचे चान्सेस जास्त, आणि एकदम लिमिटेड सिलेबस त्या केसमध्ये. एक्झाम दरवर्षी होते, एक्झाम एकदम पारदर्शी होते, आणि दरवर्षी रिझल्ट 1 एप्रिल आणि 1 जानेवारीला लागतो म्हणजे लागतोच. म्हणून बँकिंग सेक्टर निवडावं. सर व्हाय बँकिंग मला कळालं. मग आता सारथी एज्युकेशनच का? व्हाय सारथी एज्युकेशन? सर मी सारथी एज्युकेशन मध्ये काय ऍडमिशन घ्यावं म्हणजे आम्हाला काय काय भेटेल? सगळ्या सब्जेक्टची टीचिंग भेटेल, ते पण प्रॉपर. नुसती सगळ्या सब्जेक्टची टीचिंग महत्वाची नाही, पुढे कंसातला प्रॉपर शब्द महत्वाचा आहे. प्रत्येक सब्जेक्टची टीचिंग तुम्हाला एकदम डिटेलमध्ये प्रॉपर त्या विषयाच्या शिक्षकाकडून, जो शिक्षक कमीत कमी विचार करता मागच्या 7-8 वर्षापासून आणि जास्तीत जास्त विचार केले शिक्षक जर आपण त्या केसमध्ये पाहिजे तर 12-12 13-13 वर्षापासून शिकवणारे टीचर ह्या फील्डमध्ये आपल्याकडे. म्हणून सारथी एज्युकेशन निवडावी. ऑल सब्जेक्ट टीचिंग, मग त्या सब्जेक्ट सोबत प्रीची तयारी, मेन्सची तयारी आणि इंटरव्ह्यूची तयारी. इव्हन तुम्हाला बँकेत जॉईन पार्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुझा बँकेत पहिल्या दिवस तुला जाण्यापर्यंतची तयारी सारथी एज्युकेशन करून घेते. म्हणून सारथी एज्युकेशन वेल क्वालिफाईड फॅकल्टी, सगळ्या फॅकल्टीने स्वतःला सिद्ध केलंय. नंबर ऑफ एक्झाम अजूनही सगळे फॅकल्टी देतात की पेपर पॅटर्न कसा बदलतो, अशी एकदम क्वालिफाईड फॅकल्टी तुम्हाला त्या केसमध्ये सारथी एज्युकेशन मध्ये भेटेल. म्हणून आम्ही कॉन्फिडेंटली म्हणतो पहिले 3-4 दिवस डेमो लेक्चर करा, डेन डिसाईड करा तुम्हाला बॅच जॉईन करायची की नाही करायची. साधा आपण टी शर्ट घ्यायला गेलो तर 7-8 टी शर्ट घालून पाहतो, मग एक टी शर्ट निवडतो. म्हणून बॅच जॉईन करायची आम्ही ओपनली सांगतो, कारण क्वालिफाईड फॅकल्टी, तो फॅकल्टीवर तो त्या प्रकारचा विश्वास आहे की बाबांनो तुम्ही निवांत 3-4 दिवस डेमो लेक्चर करा, देन वी विल डिसाइड अबाउट ऍडमिशन. ओके सर, क्वालिफाईड फॅकल्टी 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते, ऑनलाईन असो ऑफलाईन असो 1 वर्षभराची व्हॅलिडिटी असते. आणि ऑफलाईनच्या केसमध्ये आम्ही तो विचार पण करत नाही, मुलगा पास होईपर्यंत त्याला सपोर्ट करत राहतो. ऑफलाईनच्या केसमध्ये स्टडी मटेरियल, प्रत्येक विषयाचे पुस्तकं तुम्हाला भेटतील फ्रीमध्येच. प्रत्येक विषयाचे पुस्तकं, स्टडी रूम तुम्हाला भेटेल, कॉम्प्युटर लॅब तुम्हाला त्या केसमध्ये भेटेल. सर पर्सनल काउन्सिलिंग, 1-to-1 काउन्सिलिंग, सर आम्ही शिक्षकाला भेटू शकतो का? कधीही भेटू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर सर आमचे डाऊट क्लिअर होणार का? 100% तुमचे डाऊट क्लिअर होणार. वीकली मंथली स्टडी प्लॅन तुम्हाला त्या केसमध्ये मेन्शन केला जातो की ह्या महिन्याचा तुमचा प्लॅन काय असला पाहिजे, पुढच्या महिन्याचा तुमचा प्लॅन काय असला पाहिजे, असं प्रॉपर सगळ्या गोष्टींची. हे मी काही महत्त्वाचे मुद्दे लिहिले, अजून याच्या पलीकडे पण खूप जास्त महत्त्वाचे मुद्दे जे आम्ही याच्यामध्ये कव्हर करतो. आणि हे आमच्यापेक्षा तुम्ही एकंदरीत जे विद्यार्थी खरं बँकिंगची तयारी करता त्यांना विचारून बघा सारथी एज्युकेशन हे काय.
म्हणून सर सारथी एज्युकेशन का, तर हे वेगवेगळ्या गोष्टी सारथी एज्युकेशन मधून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी महाराष्ट्रातून, आता मागच्या वर्षी 1183 विद्यार्थी महाराष्ट्रातून ऑफिसर झाले. ही महाराष्ट्रातील भारतातली सर्वाधिक निकाल देणारी संस्था आहे. आणि ह्या वर्षी मिनिमम 1,500 पेक्षा जास्त बँक अधिकारी त्या केसमध्ये होतील. मिनिमम 1,500 पेक्षा जास्त बँक अधिकारी एकाच वर्षात एका संस्थेमधून 1,500 ऑफिसर सिलेक्ट होणं नॉट ए जोक नाही. तर त्या केसमध्ये एवढे विद्यार्थी एवढे अधिकारी दरवर्षी सारथी एज्युकेशन मधून घडतात, म्हणून सारथी एज्युकेशन जॉईन करावं. मग सर 2 मुद्दे माझे क्लिअर झाले, बँकिंग का करावं आणि बँकिंग करताना सारथी एज्युकेशनच का निवडावं, हे 2 वेगवेगळ्या गोष्टी माझ्या क्लिअर झाल्या. त्यानंतर जाऊया आता पुढच्या एका मुद्द्यावर. सर फीचर्स काय काय असतील, कसे असतील. बघा इकडल्या केसमध्ये पहिला तर महत्त्वाचा मुद्दा, सब्जेक्ट कोणकोणते त्या केसमध्ये मला शिकावे लागतील. बँकिंगची तयारी करायची, सब्जेक्ट कोणकोणते मला त्या केसमध्ये शिकावे लागतील. पहिले येतो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो गणित. जे आपण लहानपणापासून शिकलेलो आहे, प्रॉफिट अँड लॉस असेल, कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट असेल, बेरजा वजाबाकी असतील, नंबर सिरीज असेल, अशा पद्धतीने क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड नावाचा सब्जेक्ट आहे, फार बेसिक पासून शिकवला जातो. सर मी फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग केलं म्हणून माझं मॅथ चांगलं आहे, पण सर मी एखाद्या केसमध्ये मी बीकॉम केलंय, मला मॅथ नव्हतं तेवढं. मी ऍग्रिकल्चर केलं, मला तेवढं मॅथ नव्हतं. शून्यातून तुम्हाला त्या केसमध्ये मॅथ घेतलं जातं. शून्यातून क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड तुम्हाला एकदम बेसिक पासून शिकवलं जातं, बेरजा वजाबाक्यापासून तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर शिकवल्या जातात. दुसरा विषय तो लॉजिकल रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता. मग त्याच्यामध्ये ब्लड रिलेशन असेल, त्याला नातेसंबंध म्हणतो. डिस्टन्स डायरेक्शन असेल, जसा एखादा व्यक्ती नॉर्थला 10 किलोमीटर गेला, तिथून तो ईस्टला 12 किलोमीटर गेला आणि पुन्हा साऊथला 10 किलोमीटर गेला, तर सांगा तो त्याच्या इनिशियल पॉईंट पासून कुठे आहे. तर याला डिस्टन्स डायरेक्शन, ब्लड रिलेशन, काही पझल, सिटिंग, ह्या अशा गोष्टी लॉजिकल रिझनिंग मध्ये येतात. इंग्लिश, इंग्लिश सब्जेक्ट जो आपण लहानपणापासून शिकलो सेम तसाच, म्हणजे पॅरेग्राफवरचे प्रश्न आपण लहानपणी पण सोडवत होतो, इथं पण ते सोडवायचे. सेंटेन्स रिअरेंजमेंट असते, एखादं सेंटेन्स थोडंसं उलट पालट करून दिलं असतं, त्याला नीट प्रॉपर जोडा, तो वाला मुद्दा असतो. फिलर असतात, त्या भरायच्या असतात, आपल्याला नेमकं गाळ्याला जागी काय येईल. अजून वेगवेगळ्या गोष्टी असतात, मिसस्पेल्ड पण असतं की ह्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्याच्यामध्ये स्पेलिंग चुकलेलं आहे. ह्या अशा बेसिक इंग्लिश त्या केसमध्ये आपल्याला विचारलं जातं. सर जनरल अवेअरनेस मध्ये चालू घडामोडी, सुनीता विल्यम्स अवकाशामध्ये याच्यामध्ये गेल्या, त्या स्पेस स्टेशनला गेलेल्या होत्या, एकंदरीत 8 दिवसासाठी गेल्या, 9 महिने लागले, का बरं कसं विचारलं जातं. IPL झाली वुमेन्स, कोणी जिंकली विचारलं जातं. सर मेन्सची IPL चालू आहे, कोण जिंकणार आहे, ह्या कोण जिंकल्यानंतर, तर ह्यावाला पार्ट असा चालू घडामोडी त्या केसमध्ये असतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ऍग्रिकल्चर मध्ये ग्रॅज्युएशन आहे अशाच विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना 4च सब्जेक्ट, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला 5 सब्जेक्ट. ह्या हिशोबाने हे सब्जेक्ट आपल्याला प्रिपेअर करावे लागतील. हे सब्जेक्ट त्या केसमध्ये आपल्याला प्रिपेअर करावे लागतील. आता येतो महत्त्वाचा मुद्दा. सर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण रिझल्ट तेव्हाच येतो जेव्हा त्या संस्थेमधला फॅकल्टी वेल क्वालिफाईड असेल, त्या संस्थेमधल्या फॅकल्टीने स्वतःला कधीतरी सिद्ध केलेला असेल आणि तो कायम स्वतःला सिद्ध करत असेल. अशी फॅकल्टी जर शिकवायला असेल तर सर मजा येईल. अशी फॅकल्टी जर शिकवायला असेल तर सर 100% रिझल्ट निघाल. जसं दरवर्षी 1,500 पर्यंत जर निकाल सारथी एज्युकेशन देते, तर फॅकल्टी पण त्या लेवलच्या असतील. मग फॅकल्टी बद्दल विचार केला आपण, तर पहिला विषय जो आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, तो शिकवण्यासाठी तुम्हाला राहुल मिसाळ सर आहे. मार्केटमध्ये तुम्ही विचारू शकता अबाउट राहुल सर, तुम्हाला विद्यार्थ्यांकडून चांगलाच फीडबॅक त्या केसमध्ये भेटेल. पण सोबत MSc मॅथ त्यांचं त्या केसमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं इकडं महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये ऑफिसर म्हणून फायनल सिलेक्शन आहे. तेव्हा स्टेट बँक ऑफ हैदराबाद होती, आता ही स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मर्ज झालेली आहे, म्हणजे SBH आताची SBI, याच्यामध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पण असिस्टंट म्हणून फायनल सिलेक्शन आहे. 12 वर्षांपेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव आहे, म्हणजे मागच्या 2013 पासून कंटिन्युअस या फील्डमध्ये शिकवतात आणि हजारो विद्यार्थी यांच्या हाताखाली त्या केसमध्ये अधिकारी झालेले आहे. तर तेवढा मोठा अनुभव. ऑथर अ कंप्लीट बुक ऑफ द क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, त्याच्यानंतर क्वांटचा ठोकळा पण त्या केसमध्ये पब्लिश केलेला होता. असे मल्टिपल बुकचे ते ऑथर पण आहे. तर सर ह्या सगळ्या गोष्टी आणि शिकवण्याची एक पद्धत एकदम शून्यातून, ज्या विद्यार्थ्याला पायार काहीच येत नसन तिथून तर त्या म्हणजे झिरो पासून एखाद्या विद्यार्थ्याला हिरो कसं करायचं, त्याच्यावर दिवस रात्र मेहनत घेऊन त्याचं सिलेक्शन कसं होईल, याची तयारी, त्या व्यक्तीची तयारी नेमकं कशी करून घेता येईल, याच्यावर दिवस रात्र विचार करून त्या विद्यार्थ्यांवर काम करणारं एकमेव नेतृत्व म्हणजे त्या केसमध्ये राहुल मिसाळ सर तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड शिकवतील. 2 नंबरचा मुद्दा येतो तो म्हणजे लॉजिकल रिझनिंग. आता ज्ञानदेव वाराणे सर लॉजिकल रिझनिंग
हा विषय तुम्हाला शिकवतात आणि कायम तुम्ही जर बाहेरच्या केसमध्ये विचारलं तर हा विषय तुम्ही जे एकदा शिकले तर पुन्हा तुम्हाला हा विषय शिकण्याची गरज पडणार नाही, अशा पद्धतीने वराडे सर तुम्हाला त्या केसमध्ये लॉजिकल रिझनिंग शिकवतात. एकदा जर तुम्ही हा विषय नीट शिकले आणि त्याची प्रॉपर सरांनी सांगितलं तर होमवर्क, कारण होमवर्क यांच्या केसमध्ये एकदम स्ट्रिक्ट असतो. होमवर्क केला तर तुम्हाला लेक्चरमध्ये घेतलं जातं, पण तेच 4-5 महिने एकदा तुम्ही प्रॉपर सिलेबस शिकले त्याच्यानंतर रिझनिंग शिकण्याची गरज पडत नाही, कारण त्या पद्धतीने रिझनिंग हा विषय ज्ञानदेव वराडे सर तुम्हाला त्या केसमध्ये शिकवतात. MBA फायनान्स त्यांचं मुंबई युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे, UGC नेट क्वालिफाईड आहे. त्याच्यानंतर HDFC बँकमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं, ऑल इंडिया रँक 5. LIC मध्ये AAO म्हणून फायनल सिलेक्शन आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये फायनल सिलेक्शन आहे. मागच्या 13-14 वर्षापासून हे पण टीचिंग सेक्टरमध्ये किंवा टीचिंग फील्डमध्ये काम करतात हे, आणि आतापर्यंत हजारो अधिकारी यांनीही घडवलेले. सोबत अशी एकही बँक नाही त्या बँकमध्ये ज्ञानदेव वराडे सरांचं सिलेक्शन झालेलं नाही. मल्टिपल बँकांमध्ये अशी एकही परीक्षा नाही बँकिंग सेक्टर मधली, ती परीक्षा यांनी पास केलेली नाही. तर असे ज्ञानदेव वराडे सर तुम्हाला त्या केसमध्ये लॉजिकल रिझनिंग हा विषय शिकवतात. त्याच्यानंतर इंग्लिश हा विषय शिकवण्यासाठी आपण मुद्दामून 2 फॅकल्टी त्या केसमध्ये अलॉट केलेले. सर का बरं? कारण त्यांच्यावर अजून चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं इंग्लिश कंपॅरेटिव्हली थोडंसं वीक असतं. मग त्या सब्जेक्टवर अजून मेहनत कशा पद्धतीने घेता येईल, त्या सब्जेक्टवर खूप चांगल्या पद्धतीने काम कसं करता येईल, म्हणून 2 शिक्षक त्या केसमध्ये तुम्हाला इंग्लिश शिकवतात. एक प्रदीप वराडे सर आणि एक खालिद अहमद सर. तर हे 2 शिक्षक त्या केसमध्ये इंग्लिश विषय शिकवतात. यांचं MBA पुणे युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे. मागच्या 9 वर्षापासून यांना पण शिकवण्याचा अनुभव आहे. त्याच्यानंतर यांचं पण MBA झालेलं आहे फायनान्सचं, एकंदरीत कॅनडाची युनिव्हर्सिटी तिकडून. सोबत 10 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव यांना पण आहे. सोबत बँकिंग सेक्टरमध्ये 8 वर्षापासून, तसं टीचिंग मध्ये 10 वर्षापासून हे शिकवतात ते. तर हे दोघं मिळून इंग्लिश सब्जेक्टला न्याय मिळवून देतील की खरंच जे इंग्लिश हा विषय आपल्याला किचकट वाटतो त्याला नेमकं कसं टॅकल करायचं, क्वेश्चन कसे सोडवायचे, एक्झामला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, हे करण्याचं काम प्रदीप वराडे सर आणि त्यांच्या सोबत खालिद अहमद सर हे दोघं मिळून करतात. तर हे 2 शिक्षक तुम्हाला त्या केसमध्ये इंग्लिश शिकवतील. त्यानंतर आता सर जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस शिकवायला मी स्वतः तुम्हाला आहे. मी तुम्हाला जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट शिकवल. 50 मार्कला हा सब्जेक्ट मल्टिपल एक्झाम मध्ये विचारला जातो. 7 वर्षापासून माझा शिकवण्याचा अनुभव आहे. 2018-19 पासून ह्या टीचिंग फील्डमध्ये मी आहे आणि हजारो अधिकारी त्या केसमध्ये सारथी एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही घडवलेले आहे. सोबत सर जनरल अवेअरनेस हा विषय शिकवताना जे काही मुलांना येणारे प्रॉब्लेम आहे ते सगळे एकदम, म्हणजे तुम्ही जर युट्यूबला पाहिलं जनरल अवेअरनेस किंवा युट्यूबला अक्षय चोखे नाव टाकलं तर मल्टिपल व्हिडिओज तुम्हाला दिसतील आणि ते व्हिडिओचे व्ह्यूज किंवा असणारे लाईव्ह त्या केसमधून कळतं का त्या शिक्षकाबद्दलची ओढ आणि विद्यार्थ्यांच्या त्या विषयाबद्दलची त्या शिक्षकाची असणारी विश्वासार्हता नेमकं काय. तर ते विषय मी स्वतः तुम्हाला शिकवतो. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग BE माझं पुणे युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे. जनरल अवेअरनेस फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ह्या पुस्तकाचा ऑथर पण आहे किंवा हे पुस्तक मी त्या केसमध्ये पब्लिश केलेलं आहे. त्या केस नंतर आपण विचार केला आता फक्त ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट ज्यांचं आहे त्यांच्यासाठी ऍग्रिकल्चर हा सब्जेक्ट असतो आणि सिद्धेश्वर कोंगे सर तुम्हाला ऍग्रिकल्चर शिकवतात. आपल्याकडे ऍग्रिकल्चरचं माहेरघर म्हटलं जातं कारण दरवर्षी जेवढे महाराष्ट्रातून ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर होतात, ज्याला मी म्हणतो AFO, दरवर्षी जेवढी AFO महाराष्ट्रातून होतात त्यातला जवळपास 70-75% जास्त वाटा फक्त सारथी एज्युकेशनचा असतो. कारण त्या केसमध्ये त्या लेवल पर्यंतचं ऍग्रिकल्चर त्यांना शिकवलं जातं आणि ते ऍग्रिकल्चर विषय शिकवायला सिद्धेश्वर कोंगे सर त्या केसमध्ये, जे स्वतः ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून फायनल सिलेक्शन झालं होतं, ज्यांनी स्वतः बँक ऑफ इंडियामध्ये ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून काम केलंय आणि जॉब सोडून त्या केसमध्ये इकडे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते आले. असं सिद्धेश्वर कोंगे सर ऍग्रिकल्चर शिकवतात, ज्यांची MSc ऍग्रिकल्चर झालेलं आहे. AFO आहे, ते बँक ऑफ इंडियामध्ये AFO, त्यात तो जॉब सोडून दिला. आणि हे त्यांचं जे बुक आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चरचं बुक, हे पूर्ण मार्केटमध्ये खूप जास्त चालतं. AFOच्या एक्झामसाठी भरपूर विद्यार्थी त्या केसमध्ये महाराष्ट्रीयन असो किंवा नॉन महाराष्ट्रीयन असो ह्या बुक प्रेफर केलं जातं, ह्या बुकला रेफर केलं जातं. आणि टीचिंग एक्सपिरियन्स मागच्या 9-10 वर्षापासून त्यांचाही टीचिंग एक्सपिरियन्स त्या केसमध्ये आहे. तर ही पूर्ण टीम सज्ज आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. तुम्हाला तुमचं जे काही गोल आहे ते गोल अचीव करून देण्यासाठी ही पूर्ण टीम त्या केसमध्ये सज्ज आहे की नेमकं यांना ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत कसं पोहोचवायचं. मागच्या कमीत कमी 7-8 वर्षापासून सारथी एज्युकेशन जवळपास 2019ला त्या केसमध्ये स्थापना झालेली आहे. मागच्या 6 वर्षापासून दिवस रात्र झटून जवळपास आतापर्यंत हजारो विद्यार्थी सारथी एज्युकेशनने ऑफिसर केलेले. तर तो वाला एक पार्ट, पूर्ण टीम त्या केसमध्ये सज्ज आहे का तुम्हाला अधिकारी कसं बनवायचं. आता सर पुढचा मुद्दा येतो, नेमकं फीचर्स काय काय असतील, ऑनलाईन बॅचसाठी काय काय फीचर्स असतील, ऑफलाईन बॅचसाठी काय काय फीचर्स असतील.
ऑनलाईनची फीज काय असेल, ऑफलाईनची फीज त्या केसमध्ये काय असेल, एक एक मुद्दा आपण नीट बघूया. बघा, सारथी चॅम्पियन्स बॅच 3.0. आता ही बॅच असेल. ऑनलाईन बॅचचे जर आपण फीचर पाहिले, सगळे लेक्चर लाईव्हच होतील आणि त्याच्यानंतर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये 1 वर्षभर अवेलेबल असतील. सर्व लेक्चर तुमच्या ॲपमध्ये, सारथी एज्युकेशन नावाच्या ॲपमध्ये लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होतील आणि त्याच्यानंतर 1 वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ते अवेलेबल असतील. मुद्दा नंबर 2, तुम्हाला अड्डा किंवा ओलिव्ह बोर्डची टेस्ट सिरीज पण दिली जाईल तुमचा सिलेबस झाल्यानंतर. तुम्ही हजारो टेस्ट देऊन स्वतःला चेक करू शकता. पर्सनल काउन्सिलिंग तुमच्या टेलिफोनद्वारे किंवा तुम्ही इथे येऊ शकले तर इथून पण तुमची पर्सनल काउन्सिलिंग घेतली जाईल. डाऊट क्लिअरिंग त्या केसमध्ये तुम्हाला डाऊट क्लिअरिंग टेलिग्राम ग्रुपवर पण होईल. स्टडी मटेरियल, सगळ्या विषयांचे पुस्तकं तुम्हाला कुरिअरने घरी येतील. सर्व विषयाचे पुस्तक हे तुम्हाला कुरिअरने, तुम्ही जिथं राहत असाल, ज्या गावाखेड्यामध्ये राहत असाल तिथं कुरिअरने पोस्टाने तुम्हाला पुस्तकं ऍडमिशन झाल्यानंतर घरी येतील. मग ऍग्रिकल्चर असेल तर 5 सब्जेक्टचे, नॉन ऍग्रिकल्चर असेल तर 4 सब्जेक्टचे पुस्तकं तुम्हाला कुरिअरने घरी येतील. क्लासरूम नोटच्या PDF त्या केसमध्ये भेटेल आणि व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची असेल. पूर्ण 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल. सिलेबस अराउंड तुमचा 4 महिने 5 महिने चालेल. ऍग्रिकल्चर सारखा सिलेबस जवळपास 8-1 महिने चालतो. जनरल अवेअरनेसचा सिलेबस वर्षानुवर्ष चालू असतो. तर त्या केसमध्ये हवाला एक मुद्दा मला माहिती असला पाहिजे का ह्या सगळ्या गोष्टींचं ऑनलाईनची व्हॅलिडिटी किती, काय आणि कशा गोष्टी. हे झाले ऑनलाईनचे फीचर्स. सर मला ऑफलाईन करायचंय, मला पूर्ण फोकस फक्त बँकिंगवर करायचं आहे, मी तिथं येऊन करणार आहे तर चालेल. इथं हजारो विद्यार्थी इथं येऊन करतात, हॉस्टेलला ऍडमिशन घेता येते, मेस आहे इकडं आणि हजारो विद्यार्थी इथं तयारी करतात. ॲट अ टाइम हजारो विद्यार्थी लेक्चर वगैरे करत असतात. मग ह्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना सारथी एज्युकेशन नेमकं काय देते बघा. कंप्लीट ऑफलाईन बॅच आणि सोबत त्यांना ऑनलाईनचं ऍक्सेस पण फ्रीमध्ये मेन्शन केलं जातं, फ्रीमध्ये दिलं जातं. म्हणजे 2 दिवस तू घरी गेला तर तू घरून लेक्चर करू शकतो. 2 दिवस तू आजारी येऊ शकला नाही त्या केसमध्ये पण तू लेक्चर करू शकतो. म्हणजे जे काही तुला ऑफलाईनला शिकवल्या जाणार आहे ते सगळं तुला ऑनलाईनच्या फॉर्मॅटमध्ये दिलं जातं. ऑनलाईन लेक्चरचे ऍक्सेस त्या केसमध्ये दिलं जातं. फ्री ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईनच्या टेस्ट पण दिल्या जातात. अड्डा 247 किंवा ओलिव्ह बोर्डच्या हजारो टेस्ट आपण देऊ शकतो. सगळ्या विषयांचे बुक तुला ऍडमिशन केल्यानंतर इथं भेटून जातं. प्रत्येक विषयाचं बुक त्या केसमध्ये तुला इथं भेटतं. सोबत आपण विचार केला पर्सनल काउन्सिलिंगसाठी दिवसभर आम्ही अवेलेबल आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगला आमच्याकडे येऊ शकता. डाऊट क्लिअरिंग आम्ही तुमचं 0 सेकंदाला त्या केसमध्ये इथंच करून देतो. एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल तुम्हाला दिलं जातं. मोबाईल क्विज असेल, या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. तुमची व्हॅलिडिटी असते 1 वर्षाची, पण सपोर्ट तू पास होईपर्यंत असेल. म्हणजे आम्ही तुला म्हणत नाही का वर्ष झाला आता लेक्चर करू नको, वर्ष झाला आता तू पर्सनल काउन्सिलिंग येऊ नको, असं अजिबात नाही. तू ऑफलाईनला ऍडमिशन घेतल्यानंतर तू जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत तुझी जबाबदारी टीम सारथी एज्युकेशन घेते. म्हणजे तुला लाईफ टाइम सपोर्ट सारथी एज्युकेशन करते. सोबत विचार कर सर, क्लासची बॅग आहे ती तुला फ्री ऑफ कॉस्ट भेटते, क्लासचे टी-शर्ट आहे तुला टी-शर्ट फ्री ऑफ कॉस्ट भेटतात. ह्या सगळ्या गोष्टी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. मग हे ऑफलाईनचे फीचर्स आहे ते ऑनलाईनचे फीचर्स आहे. दोन्ही बॅच एकाच दिवशी चालू होणार आहे, ऑफलाईन पण आणि ऑनलाईन पण 5 मेला. सर आता महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे फीज किती. बघा, ऑनलाईनच्या जनरल बँकिंग साठी म्हणजे क्वांट प्लस रिझनिंग प्लस इंग्लिश प्लस GA, सर हे 4 विषय. कारण माझं ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर मध्ये नाहीये, त्या केसमध्ये तुला 12,000 रुपये फीज आहे. AFO म्हणजे ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर प्लस जनरल बँकिंग, AFO प्लस जनरल बँकिंग हे 4 विषय प्लस ऍग्रिकल्चर हा विषय, अशी 5 विषयांची फीज त्या केसमध्ये 15,000 रुपये. मग ऑनलाईनची जनरल बँकिंगची फीज 12,000 रुपये, AFO प्लस जनरल बँकिंगची फीज त्या केसमध्ये 15,000 रुपये. सर मला ऑफलाईनला यायचं आहे, ऑफलाईनची फीज ही 27,000 रुपये, वन टाइम इन्स्टॉलमेंट मध्ये 27,000 रुपये आणि इन्स्टॉलमेंट मध्ये केली तर अराउंड ती 29,000 रुपयापर्यंत जाते. तर हावाला एक पार्ट मला माहित असला पाहिजे, एकदाच भरली तर 27,000 रुपये त्या केसमध्ये ऑफलाईनची फीज आहे. ऑफलाईनची फीज 27,000 रुपये आणि ऑनलाईनची 12 आणि 15 या हिशोबाने फीज आहे. त्यानंतर थोडंसं पुढे गेलो मी सर, हे बघा हे 5 विषयांचे पुस्तक आहे जे तुम्हाला फ्रीमध्ये त्या बॅचमध्ये दिल्या जातील. त्याच्यानंतर आपण पाहिलं हवाला महत्वाचा मुद्दा. मग सर बॅच कधी चालू होणार आहे. बॅच 5 मे 2025 ला चालू होते. दुपारी 12 वाजता बॅचचा टाइम असेल, म्हणजे अराउंड दुपारी 12 वाजल्यापासून तर सायंकाळी 4-5 वाजेपर्यंत डेली 4 चे 4 लेक्चर तुमचे होतील. ऍग्रिकल्चरचे लोक असेल तर 5 चे 5 लेक्चर डेली त्या केसमध्ये होतील. असे 4 आणि 5
लेक्चर डेली तुमचे त्या केसमध्ये होतात. फक्त रविवारी सुट्टी असते, सोमवार ते शनिवार डेली लेक्चर तुमचे त्या केसमध्ये चालतात. सोबत विचार केला सर ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी एज्युकेशन नावाचं प्ले स्टोअरला ॲप आहे, हे ॲप इन्स्टॉल करून ठेवा. याच्यावर तुम्हाला कोर्सेसमध्ये बॅच दिसेल, तुम्ही ती वाली बॅच इथं कोर्सेसमध्ये गेले तर इकडे तुम्हाला ती बॅच शो होईल, तुम्ही ती वाली बॅच परचेस करू शकता. चॅम्पियन बॅच 3.0 ऑफलाईनचे विद्यार्थी डायरेक्ट इथे येऊन तो वाला पार्ट करू शकता. तो वाला एक मुद्दा. त्याच्यानंतर सर आजच जर तुम्ही हे जॉईन केलं नसेल तर सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला 52,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहे. तर ते टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करून ठेवा. सोबत तुम्ही जो व्हिडिओ बघताय युट्यूबला, त्या युट्यूबला 1,13,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहे. तर ते युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अपकमिंग नोटिफिकेशन तुम्हाला त्या केसमध्ये इथं पाहायला भेटतात. त्याच्यानंतर हाऊ टू अटेंड डेमो लेक्चर, जे काही ऑनलाईनचे विद्यार्थी असतील सर मला ऑनलाईन करायचंय, तर असे विद्यार्थी बघा युट्यूबला सारथी एज्युकेशन नावाच्या युट्यूब चॅनलवर 5 मे पासून पुढे एकंदरीत 7-8 मे पर्यंत तुम्हाला डेमो लेक्चर ह्या युट्यूब चॅनलवर पाहायला भेटल. सर मला ऑफलाईन करायचे, ऑफलाईन मला डेमो लेक्चर कसे असतील, ऑफलाईनचे विद्यार्थी डायरेक्ट 5 मेला म्हणजे 5 मेच्या अगोदरच 3-4 मेला संभाजीनगरला तुम्ही त्या केसमध्ये येऊ शकता, छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन क्रांती चौकच्या आसपास आपले क्लासेस तिथे येऊन तुम्ही हॉस्टेलला ऍडमिशन वगैरे घेऊन क्लासची माहिती घेऊन क्लासला येऊन भेट देऊ शकता. आणि त्याच्यानंतर 5 मे पासून पुढे तुम्ही ऑफलाईन लेक्चर करू शकता, डेमो लेक्चर. पहिले 3-4 दिवस फ्री त्या केसमध्ये ऑफलाईनचे विद्यार्थी डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला येऊन. त्याच्यानंतर सर मी थोडंसं पुढे गेलो, इकडं तुम्हाला याच्या रिगार्डिंग काही अजून विचारायचं असेल, प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही हा क्लासचा नंबर आहे 8694947070 या नंबरवर कॉल करू शकता. ऑनलाईनचे मुलं काही जर टेक्निकल प्रॉब्लेम आला तर इकडे शिव सरांचा नंबर आहे, तुम्ही त्यांना कॉल करू शकता. ह्या हिशोबाने आपली बॅच चालू होणार आहे 5 मे 2025 रोजी. तर चालेल, भेटूया आपण 5 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजता ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये. धन्यवाद. जलते रहे हर मासकी तुझसे ठंडक पड़ी. कंधे पे हाथ नहीं ऐसा खिलौना बेचने नहीं आया बेटा, मैं आया सारथी एजुकेशन के फंक्शन में बहुत